Hello my dear students. In the last lecture we studied synthetic division method. Okay. In that lecture I gave you some of the examples for homework, and now first, second and third, these three questions are the homework questions and its solution is also given. Okay. तर बाळांनो आता इथे तुम्हाला काही होमवर्क जो लास्ट लेक्चर मध्ये दिला होता त्याचं हे सोल्युशन मी इथे लिहिले बघा. इथे थोडं शॉर्टली लिहिलंय मी, पण तुम्ही याच पद्धतीने या स्टेप्स इथे यूज करायच्या. पटपट कॉपी करून घ्या, आपल्याला नेक्स्ट पार्ट कडे जायचंय. नाउ स्टुडंट सी हियर, दिस इज द गिवन क्वेश्चन. आता हा जो दिलेला क्वेश्चन आहे, वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. म्हणजे आपल्याला हा सिंथेटिक डिव्हिजन मेथडने ह्याला सोडवायचंय. आता बघा, फर्स्ट विल राइट हियर दिस इन इंडेक्स फॉर्म. दिस इज अ डिव्हिडंड. देन विल राइट हियर डिव्हिडंड इन इंडेक्स फॉर्म. तर सगळ्यांना इंडेक्स फॉर्म कळला पाहिजे. इंडेक्स फॉर्म आपण अगोदरच सांगितलं मी कसा असतो, ज्यामध्ये जे जे टर्म्स ऍबसेंट त्याला झिरो घेऊन ती टर्म्स आपल्याला फिलअप करायची, भरायची त्या जागा. आता इथे बघा वाय क्यूब. आता वाय क्यूब नंतर कोण येतो, वाय स्क्वेअर, तो ऍबसेंट आहे, मग इथे म्हणायचं 0y स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर इथं कोण येतो प्लस 0y. बघा वाय क्यूब, वाय स्क्वेअर, वाय रेस टू 1 आणि नंतर वाय रेस टू 0 म्हणजेच हे, म्हणजेच इथे -216. लक्षात घ्या, वाय क्यूब प्लस 0y स्क्वेअर प्लस 0y -216 हा लास्टचा आणि डिवाइडेड बाय y-6. हा y-6 ने ह्याला डिवाइड करायचं. मग आपण इथे अगोदर याचं कोएफिशियंट फॉर्म लिहून घेऊ. कोएफिशियंट फॉर्म अँड दॅट इज इक्वल टू, बघा आता कोएफिशियंट फॉर्म काय घ्यायचा, तर इथे 1 0 0 -200 असा राऊंड ब्रॅकेट करतो आपण. ह्याचा कोएफिशियंट 1, याचा 0, इथे 0 अँड हियर -216. हे सगळं कोएफिशियंट फॉर्म. आता बघा, डिव्हिडंड झाला इन इंडेक्स फॉर्म अँड नाउ इन कोएफिशियंट फॉर्म. आता आपल्याला घ्यायचं इथे डिव्हायझर. देन व्हॉट इज अ डिव्हायझर? डिव्हायझर काय आहे बाळांनो, बघा, डिव्हायझर इज इक्वल टू दिस y-6. मग इथे -6 चा ऑपोजिट काय, +6. देयरफॉर ऑपोजिट ऑफ -6 इज +6. या -6 चा ऑपोजिट घ्यायचा. आता बघा बरं किती सिंपल आहे आपलं हे. याच मेथडने आपल्याला पुढे जायचंय. आता बघा इथे कोएफिशियंट फॉर्म लिहून घ्या अगोदर. 1 0 0 -216, 1 0 0 आणि -216 असा. आता डिवाइड करणारा कोणी 6, तो इथे जाईल. बघा डिवाइड करणारा डिव्हायझर इथे, डिव्हिडंड इन कोएफिशियंट फॉर्म हियर अँड नाउ टेक दिस 1 हियर. आता ह्या 1 ला खाली घ्यायचं, आपलं ठरलंय ह्याने ह्याला मल्टिप्लाय. 6 1 जा 6, तो 6 इथे लिहून टाकायचा. बघा एक तुम्हाला मी असं एरो करून दाखवलं होतं, तुम्हाला एक्झाम मध्ये एरो करण्याची गरज नाही, इथं कळलं की 6 1 जा, हा इथून खाली आला 6 1 जा 6, नंतर 0 + 6 आला 6, 6 6 जा 36, तो 36 इथे आला. 0 + 36 तसाच राहील 36. देन 36 × 6 हे दोघांचं प्रॉडक्ट, तो 36 × 6 काय येईल 216. आता हे 216 जे आलं 216 प्लस मायनस हे काय होते, कॅन्सल म्हणजे 0, म्हणजे रिमाइंडर काय आला ह्याचा 0 आला. बघा आता आपल्याला इथं काय लिहायचं, क्वोशंट लिहायचा. क्वोशंट इज इक्वल टू, आता बघा बरं क्वोशंट कसं आहे, 1 2 3. जर 3 असतील हे तिघं तर आपण 1 ने डिग्री कमी करतो. आता हे कशामध्ये, y मध्ये. मग मी इथे काय करणार, हा 1 घेणार पहिला 1, नंतर इथे 6 घेणार आणि लास्टला 36 घेणार. लक्षात घ्या हे तिघं पण 1 2 3, हे 1 2 3 तिघं घेतले. आता इथं मायनस असतं तर मायनस घेतलं असतं, इथे प्लस आहे म्हणून तसंच ठेवलं. आता बघा हे किती जण आहेत, 1 2 3. मग 1 ने कमी करायची डिग्री म्हणजेच x चा स्क्वेअर. पण हे करेक्ट लिहिलंय का मी x स्क्वेअर? नाही, because here variable is given y, then take here y. So here 1 × y square, 1y square. लक्षात घ्या इथे 1 2 3 3 आहे म्हणून ह्याची डिग्री 1 ने कमी झाली 2. मग आता इथे हे +6 जसंच्या तसं. आता रेस टू 2 y स्क्वेअर, इथे येईल y आणि इथे हा +36. जेव्हा y स्क्वेअर, y रेस टू 1 आणि y रेस टू 0 म्हणजे 1, हे जसंच्या तसं आलं. कळलं कोण याचा क्वेश्चन. 1 2 3 होते म्हणून आपण इथे y रेस टू 2 घेतला. इथे जर 4 असते समजा 1 2 3 4, तिथं y चा क्यूब 1 ने कमी, इथे 4 असते तर इथं 3, इथे जर 5 असतील 5
5 जण असतील तर इथे रेस टू 4 असं. आणि हा रिमाइंडर उरलेला लास्टचा रिमाइंडर. देअरफॉर रिमाइंडर इज इक्वल्स टू दिस 0. ओके, नाउ टेक दिस. आता हे जे आहे इथे काय आहे, आता पहिला आपण ह्याला काय म्हणणार, डिव्हिडंड. सी हिअर डिव्हिडंड इज इक्वल्स टू, इथे डायरेक्टली आपण म्हणूया आता हे x⁴, x⁴, x⁴ इथे आहे आणि x⁴, x⁴ आला ऍबसेंट आहे. मग इथे पहिलं म्हणू आपण डिव्हिडंड इन इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म मध्ये डिव्हिडंड घ्यायचा आहे. बरोबर, काय मग इंडेक्स फॉर्म मध्ये पहिलं त्याला व्यवस्थित लिहू आपण, अरेंज करू. 2 × x⁴ पहिलं प्लस 3x³ हे पहिलं, हे दुसरं. नंतर तिसरं बघा -2x² हे आलं. नंतर चौथं काय प्लस 4x हे चौथं. आणि लास्टचं कोणीच नाही म्हणजे तो लास्टला 0. कळते ना तुम्हाला? बघा x⁴, 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 x⁴ आणि x⁴. x⁴ म्हणजे तो 1 असतो. 1 × 0 म्हणजे कॉन्स्टंट टर्म ऍबसेंट, ते आपण 0 घेतलं. ओके, आता बघा इथे हे झालं. आता त्याचं कोएफिशियंट फॉर्म लिहूया आपण. कोएफिशियंट फॉर्म. आता कोएफिशियंट फॉर्म मध्ये काय, ह्याचा राऊंड ब्रॅकेट करायचा 2, ह्याचा 3 -2, इथे 3 घ्या, -2 + 4 अँड दिस 0 हे आले. आता कोएफिशियंट फॉर्म झालं इंडेक्स फॉर्म वरून कोएफिशियंट फॉर्म. आता इथे काय घ्यायचं नेक्स्ट, डिव्हायझर. इथे म्हणायचं डिव्हायझर इज इक्वल्स टू, आता काय डिव्हायझर x+3. आपण काय ठरलंय आपलं त्याचा ऑपोजिट, म्हणजे +3 चा ऑपोजिट -3. मग इथे म्हणायचं ऑपोजिट ऑफ +3 इज -3. ह्याचा -3 घेतला आणि आता सरळ आपलं ह्याच्यामध्ये त्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. चला, तर मग आता हा -3 डिव्हायझर, टेक दिस हिअर. -3 इथे घेतला. आता बघा -3 डिव्हायझर इज हिअर. नाउ टेक दिस डिव्हिडंड हिअर. हा डिव्हिडंड इथे घ्या, त्याचा कोएफिशियंट फॉर्म. चला, तर मग 2 3 -2 4 and 0, 4 and here 0. Then take this 2 here. 2 जर खाली घेतला तर आता 3 2 चा इथे मायनस नाही, गोंधळ होऊ शकतो. इथे लिहितो मी 2 खाली. 3 2 चा 6, -3 × प्लस, मायनस येतं. 3 2 चा 6 म्हणजे -6. आता बघा बरं, हा +3 आणि हा -6. +3 -6 म्हणजे -3, तो इथे आला -3. आता बघा -+, 3 3 चा 9. आता बघा +9 -2, 9 मधनं 2 गेले, 7 उरले. आता 7 × 3 प्लस × मायनस. बघा 7 3 चा 21, 7 3 21, 21. आता +4 -21. ह्याच्यात नाही सबट्रॅक्ट केलं, मोठ्यातनं छोटा मायनस करा, आलेल्या ह्याला मोठ्याचं साईन द्या, म्हणजे किती येतील बघा -17. ह्याचं साईन मायनस दिलं, बरोबर आहे. आता 17 × 3 हा मायनस × मायनस पहिलं बघा, मायनस × मायनस प्लस. आणि मग 17 3 जा 51. हा 0 थोडा इकडे घेतो मी, हा ह्याच्या खाली. आता 51 + 0 इथे आलं 51. आता बघा बरं बाळांनो, इथे काय येईल मग, कोशंट इज इक्वल्स टू. आता बघा इथे किती टर्म्स आल्यात, 1 2 3 4. सरळ ह्या टर्म्स इथे लिहून घ्या. 2 -3 7 आणि हा -17. आपलं काय ठरलंय, इथे जर 4 टर्म असतील 1 2 3 4, तिथं किती घ्यायचं कोएफिशियंटच्या डोक्यावर, आपण सॉरी व्हेरिएबलच्या डोक्यावर किती, त्याच्यापेक्षा 1 ने कमी डिग्री. बघा 1 2 3 4 4 आहेत म्हणजे x च्या डोक्यावर 3. पहिलं कोएफिशियंट आपलं हे कोण येते बघा, जसे इथे y होता व्हेरिएबल ह्याच्यात, आता ह्याच्यात x आहे म्हणजे इथे x⁻³ घ्या. बघा हे किती 1 2 3 4 4 घर आहेत, मग त्याच्यात 1 कमी केला म्हणजे x⁻³ केला. आता x⁻³ म्हटल्यावर दुसऱ्या ह्याच्यात x⁻², x⁻², इथे हे प्लस साइन. आता इथे 7x, ओके तसेच लिहून घेतले मी खाली. आता इथे x⁻³ x⁻², x⁻1, इथे x⁻0 म्हणजेच काहीच नाही लिहिलं तरी चालतं. x⁻0 म्हणजे 1, म्हणजे आपल्याला हा काय मिळाला, कोशंट. काय आला आपला कोशंट. नाउ टेक द रिमाइंडर. आता हा रिमाइंडर काय बघा बरं, रिमाइंडर and that remainder is equals to what is that, 51. हा 51 रिमाइंडर. संपलं. सगळ्या सर्वांना निश्चितपणे पटपट कॉपी करून घ्या बाळांनो हे. Hello, now student, the next question is x⁴ - 3x² - 8 divided by this. First we'll write here dividend.
then we will write here dividend in which form? Index form. अगोदर आपण ह्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहू. डिव्हिडंड इन इंडेक्स फॉर्म दॅट इज हियर. बघा आता इंडेक्स फॉर्म मध्ये जो ऍबसेंट तिथे 0 घेतो आपण. अगदी बरोबर. बघा x⁴ पहिला आला, नंतर x⁴ ऍबसेंट म्हणजे 0x⁴. त्यानंतर -3x², त्यानंतर +0x. बघा 4 आहे, 3 वाला ऍबसेंट आहे, इथे x⁴ वाला ऍबसेंट म्हणजे 0x³ 0x आणि हा -8 जसाच्या तसा. आता बघा बरं का, इथे म्हणायचं कोएफिशियंट फॉर्म इज इक्वल टू कसं येईल आता राऊंड ब्रॅकेट मध्ये 1 याचा 1 0 -3 1 0 -3 then 0 and here -8. लक्षात घ्या बरं, 1 0 -3 0 and -8. आता लक्षात घ्या कोएफिशियंट फॉर्म झाला, इंडेक्स फॉर्म, कोएफिशियंट फॉर्म. आता इथे डिव्हायझर. मग बघा बरं आता डिव्हायझर काय आपला हा x+4. डिव्हायझर इज x+4. then opposite of x+4 is x+4 चा opposite of +4 असं म्हणू आपण इथे. opposite of +4 is या +4 चा opposite काय -4. झाले सिंपल. आता जसं घ्यायचंय आणि पटपट सोडवायचं. आता बघा इथे take this -4 here and then remaining these coefficient form 1 0 -3 take here 1 0 -3 0 and -8 0 and here -8. ओके. आता बघा आता हा 1 खाली 4 1 जा 4 म्हणजे बघा -4 1 जा -4 0 -4 -4 as it is. आता माइनस इंटू माइनस प्लस 4 4 जा 16. ओके. आता प्लस 16 -3 16 मधून 3 गेले 13. ओके. आता प्लस इंटू माइनस माइनस 13 4 जा किती मग 52. आता 0 -52 ॲज इट इज या दोघांचा. आता माइनस इंटू माइनस प्लस. आता बघा 4 इंटू 52 4 2 जा 8 4 5 जा 20. बघा बरं काय आलं +208 208 -8 208 मधनं जर 8 गेला तर किती उरले 200. म्हणजे हा 200 काय आला रिमाइंडर. दिस इज रिमाइंडर. आता इथे आपण काय लिहिणार क्वोशंट अँड दॅट इज इक्वल्स टू. बघा इथे आता ही जसे तसे लिहितो मी. पहिलं 1 इथे हे -4 इथे हे +13 आणि इथे -52. बघा हे सगळे लिहिले मी 1 2 3 4 हे लिहिले. तर आपलं काय ठरलंय जर इथे 4 असतील बघा 1 2 3 4 तर आपण इथे पॉवर किती घेतो एकने कमी डिग्री त्याची. म्हणजे इथे 1 2 3 4 जर 4 आहे तर याच्या डिग्री 3 एकने कमी 4चं 3 घ्यायचं. आता इथे x मध्ये दिलं मग मी इथे घेणार 1 × x⁻³ इथे चौघ इथे म्हणजे 3 येणार. इथे 5 असते तिथे मी 4 लिहिलं असतं एकने कमी. आता -4 इथे x³ म्हटलं इथे x² एकने कमी. मग इथे जर x² तर इथे x आणि लास्टला x⁻1 इथे. आता x⁻0 हा नाही लिहिला तरी चालतो. x⁻0 1च असतो. 52 × 1 म्हणजे 52. तो नाही लिहिला तरी चालेल. हा झाला आपला काय आला हा क्वोशंट. आता रिमाइंडर घ्यायचा आपल्याला. मग रिमाइंडर बघा रिमाइंडर इज इक्वल्स टू काय तो रिमाइंडर 200. दिस इज रिमाइंडर. अंडरस्टूड दिस. आता बघा हे ॲज इट इज व्यवस्थित समजून घ्या. आणि हे झाल्यानंतर मात्र हे क्वेश्चन तुम्हाला आता मनाने सोडवता आले पाहिजे. हे सगळे क्वेश्चन तुम्ही सोडवायचे आणि त्याची मी उद्या फक्त आन्सर देणार आहे तुम्हाला. सोल्युशन सोडून देणार नाहीये. हे तुम्हाला आले पाहिजे. आता हा ज्यांना डाऊट येतील त्यांनी मला विचारा मी ग्रुपवर टाकेल सोडून. पण हे ऑलमोस्ट तुम्हाला हे आलं पाहिजे आता. ओके. पूर्ण प्रयत्न करा. एक नसेल कळत परत एकदा व्हिडिओ बघा त्यामध्ये चेक करा आणि मग नंतर ह्याची प्रॅक्टिस करा. मला विश्वास आहे जर तुम्ही व्यवस्थित हे जर बघितलं आणि हे मनाने जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल जमणार आहे. उद्या त्याची मी आन्सर की टाकतो. ओके चालेल. थँक्यू स्टुडंट्स.